मे 2023 हाच तो महिना होता जेव्हा निसर्गरम्य मणिपूर राज्याला हिंसाचाराची भीषण आग लागली। मैतेई आणि कुकी-झो या दोन समुदायांमध्ये सुरू झालेल्या या वांशिक संघर्षाला आता 3 वर्षांहून अधिक काळ लुटून गेला आहे। परंतु तिथली परिस्थिती आजही सामान्य झालेली नाही। मीडियामधील हेडलाईन्स कदाचित बदलल्या असतील, परंतु तिथल्या लोकांचे अश्रू अजूनही पुसले गेले नाहीत। नुकतीच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत एक अशी धक्कादायक आणि अधिकृत माहिती समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। मणिपूरच्या गृह विभागाने स्वतः ही आकडेवारी जाहीर केली आहे। या अधिकृत आकडेवारीनुसार हिंसाचार सुरू झाल्यापासून मदत शिबिर आणि तात्पुरत्या पुनर्निर्मित घरांमध्ये आश्रय घेतलेल्यांपैकी तब्बल 700हून अधिक विस्थापित निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे। 700हून अधिक मृत्यू जे युद्धात किंवा थेट गोळीबारात नाही तर नरक यातना भोगत असलेल्या मदत शिबिरांमध्ये झाले आहेत। आज आपण या RTI रिपोर्टवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत, कारण इंग्रजी माध्यम सोडली तर यावर फारशी कुठल्याही भाषेच्या माध्यमांनी चर्चा केलेली नाही। लेखक आणि राजकीय कार्यकर्ते हरेश्वर गोस्वामी यांनी दाखल केलेल्या RTIला सरकारला हे उत्तर का द्यावं लागलं, कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू झाले आणि आजही किती हजार लोक बेघर होऊन जगत आहेत, हे सर्व आपण अधिकृत आकडेवारीसह समजून घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। ही माहिती सहजासहजी समोर आलेली नाही। टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार लेखक आणि राजकीय कार्यकर्ते हरेश्वर गोस्वामी यांनी मणिपूर प्रशासनाकडे या विस्थापित लोकांच्या स्थितीबाबत RTI अंतर्गत माहिती मागितली होती। सुरुवातीला ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली, परंतु जेव्हा हे प्रकरण मणिपूर माहिती आयोगाकडे गेलं तेव्हा आयोगाने कडक निर्देश दिले। या अपील प्रकरणाच्या निकालानंतर अखेर मणिपूर राज्याच्या गृह विभागाने विविध जिल्हा प्रशासनांकडून संकलित केलेली अधिकृत आकडेवारी जाहीर केली। हा अहवाल म्हणजे मणिपूरमधील सध्याच्या विस्थापन संकटाच्या मानवी परिणामांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि व्यापक अधिकृत चित्र आहे। हे संकट किती खोलवर रुजले आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते। मणिपूर राज्याच्या गृह विभागाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 9 जिल्ह्यांमध्ये मदत शिबिर आणि तात्पुरत्या घरांमध्ये किमान 731 विस्थापित व्यक्तींचे मृत्यू झाले। यामध्ये चुराचंदपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 248 मृत्यू झालेत। बिष्णुपूरमध्ये 151, कांगपोकपीत 128, पश्चिम इंफाळमध्ये 94, काकचिंगमध्ये 60, पूर्व इंफाळमध्ये 25, जिरीबाममध्ये 13, थौबलमध्ये 11, तेंगनौपाल या जिल्ह्यामध्ये 1 असे एकूण 731 मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। विचार करा, जी माणसं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या हक्कांच्या घरातून पळाली त्यांना या छावण्यांमध्येच मृत्यूने गाठलं। या सरकारी कागदपत्रांमध्ये आणखीन एक अत्यंत वेदनादायी आणि चिंताजनक बाब समोर आली आहे। या मदत शिबिरांमध्ये केवळ नैसर्गिक किंवा आजारपणामुळे मृत्यू झालेले नाहीत, तर किमान 25 अनैसर्गिक मृत्यू आहेत। शिबिरांमधील असुरक्षितता आणि मानसिक तणाव किती भयंकर पातळीवर आहे याचेही पुरावे आहेत। चुराचंदपूर जिल्ह्यात 6 अनैसर्गिक मृत्यूंची नोंद झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे यात बुडून झालेल्या 4 मृत्यूंचा विजेचा धक्का लागून झालेल्या 1 मृत्यूचा समावेश आहे। तसेच येथे लैंगिक अत्याचाराचे एक अत्यंत क्लेशदायक प्रकरण समोर आले, ज्यातील आरोपीला नंतर अटक देखील करण्यात आली। मदत शिबिरातही महिला सुरक्षित नसतील तर आपण कोणत्या व्यवस्थेकडून सुरक्षेची आस लावून धरावी। पश्चिम इंफाळ जिल्ह्यात 4 अनैसर्गिक मृत्यूंची नोंद झाली। यामध्ये मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केलेले 2 जण होते। याशिवाय अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे एकाचा मृत्यू झाला आणि गोळी लागल्याने दुसऱ्याचा मृत्यू झालेला आहे। मदत शिबिरांमधील तरुण मुलं अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत आणि लोक नैराश्यातून आत्महत्या करत आहेत, हे वास्तव अतिशय भयानक आहे। या RTIच्या उत्तरातून दुसरी मोठी गोष्ट समोर आली आहे आणि ती म्हणजे विस्थापितांचे पुनर्वसन करण्यात आलेलं अपयश। संघर्ष सुरू होऊन 3 वर्षे उलटून गेली आहेत, तरीही 43,000हून अधिक लोक अजूनही मदत शिबिर आणि तात्पुरत्या शेड्समध्ये अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत। ही आकडेवारी या वर्षीच्या 30 एप्रिल पर्यंतची आहे।
यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये विस्थापितांची संख्या प्रचंड मोठी आहे. कांगपोकपी जिल्ह्यात सर्वाधिक 15,964 विस्थापित लोक राहत आहेत. बिष्णुपूरमध्ये 10,092 लोक छावण्यांमध्ये आहेत. चुराचंदपूर जिल्ह्यात 6,365 लोक अजूनही स्वतःच्या घराची वाट पाहत आहेत. 3 वर्ष एका छोट्याशा खोलीत किंवा पत्र्याच्या शेडमध्ये संपूर्ण कुटुंबासह राहणं, स्वतःच्या भविष्याची कोणतीही शाश्वती नसणं, यामुळे या लोकांचं मानसिक संतुलन खचलं आहे. या RTI अहवालाने विस्थापित कुटुंबियांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक अत्यंत गंभीर संकटावरही प्रकाश टाकला आहे. छावण्यांमधील अस्वच्छता, पोषक आहाराची कमतरता आणि प्रचंड मानसिक ताण यामुळे लोक असाध्य आणि दुर्धर आजारांना बळी पडत आहेत. एकट्या पूर्व इंफाळ जिल्ह्यात 217 रहिवासी वेगवेगळ्या असाध्य आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळले आहे. तर पश्चिम इंफाळमध्ये 41 आणि बिष्णुपूरमध्ये 26 गंभीर रुग्ण आढळलेले आहेत. अर्थात या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने काही पावलं उचलले असल्याचं देखील उत्तरात नमूद केलं आहे. बाधित शिबिरवासियांसाठी वैद्यकीय उपचार आणि मोफत औषध पुरवठा, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन अर्थात काउन्सिलिंग, दिव्यांग आणि वृद्धांसाठी व्हीलचेअर आणि एअर मॅट्रेस आणि गंभीर आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत दिली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु विस्थापितांची संख्या आणि आजारांचे प्रमाण पाहता ही मदत पुरेशी आहे का, हा मोठा प्रश्न आहे. ज्यांना या वादाची पार्श्वभूमी ठाऊक नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगणं गरजेचं आहे. मे 2023 मध्ये ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूरने काढलेल्या आदिवासी एकता मोर्चानंतर डोंगराळ जिल्ह्यांमध्ये हिंसक ठिणगी पडली. बहुसंख्य मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा म्हणजेच STचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा होता. यानंतर मेतेई आणि कुकी झो या 2 समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर सशस्त्र संघर्ष सुरू झाला. या वांशिक हिंसाचारात 250हून अधिक लोकांचा अधिकृत मृत्यू झाला आहे, तर हजारो घरं जाळण्यात आली आणि 60,000पेक्षा जास्त लोक विस्थापित झाली. त्यातीलच 43,000 लोक आज 3 वर्षांनंतरही छावण्यांमध्ये नरक यातना भोगत आहेत. RTI मधून समोर आलेली ही आकडेवारी केवळ नंबर्स किंवा आकडे नाहीत, तर ती आपल्याच देशातील जिवंत माणसांची झालेली होरपळ आहे. 731 मृत्यू हे दर्शवतात की हिंसाचार केवळ बंदुकीच्या गोळीने संपत नाही, तर तो माणसाला अंतर्गत विस्थापनाच्या विळख्यात हळूहळू मारत राहतो. 3 वर्षे उलटूनही जर 43,000 नागरिक निर्वासितांचे जीवन जगत असतील तर शांततेचे आणि विकासाचे दावे फोल ठरतात. मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता कधी प्रस्थापित होणार, या विस्थापित कुटुंबियांना पुन्हा स्वतःची घरं कधी मिळणार, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. परंतु ही उत्तरं लवकरच मिळो अशी आशा आहे.